आता इथं यायचं कारण हेच होतं, आम्ही 1 वर्षापूर्वी आलेलो, पण ह्या नवीन मंडळींना घेऊन यायचं कारण हेच होतं. ह्या गावामध्ये म्हणजे हे दंतकथा आहे, ऐकून आहे, कुठे पुस्तकी लिहिलं नाही, पण जर पिढ्यानपिढी बोलत येत आहे तर आपण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. इथे ह्या गावामध्ये, ह्या जागेमध्ये, आता सध्या आम्ही ज्या जागी उभे आहोत ह्या जागेमध्ये रावण आणि जटायू पक्षीचं युद्ध झालेलं आहे अशी एक दंतकथा सांगून गेलेली आहे. माझ्या बाईकचा रस्ता परफेक्ट बाईकचा रस्ता आहे माझ्या, कारण आपली ही बाईक त्याच्यासाठीच तर बनली आहे ना. बाई 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 आहा. आणि वरती जाताना पण हालत तशीच आहे. जो जो डो 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 बाबो. ब्रेक घेतलाय आता, हे जरा बघू ट्राय करून फर्स्ट टाइम कसं काय आहे ते. पैसा वसूल पैसा वसूल. रावणाची आणि जटायू पक्षीचं युद्ध झालं, खरं आहे ते? खरं आहे. अच्छा, म्हणजे एक जुनी लोक बोलून गेली आहे. हा ती नक नक हा वरच्या कुंडाची काय आहे, गरुडला पंख मोडले त्याची. हा हा कातळाला दाखवला, पंख दाखवला, पंख दाखवला, त्याच्या मानातून पाण्याचं कुंडा बनवते. अच्छा, मग ते आम्हाला माहीतच नाही. अश्रू सीताबाईचे अश्रू पडलेले झाडं. अच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमहापुरुष श्रावण आता प्रवास सुखाचा होऊ दे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. सुप्रभात मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आपल्या वंडर विथ सिद्धेश यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली संडेची राईड आणि आज काही नवीन मंडळी भेटणार आहेत. आणि आज आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ना, तो गाव असा आहे, तिथे काही एक कथा दडलेली आहे. माहीत नाही, दंतकथा आहे, काही लोक बोलून गेलेत, पण पुस्तकी कुठे लिहिलेलं नाही आहे. पण आता एवढी लोक बोलत आहेत तर ते खरं पण असू शकतं. तर ती गोष्ट अशी आहे, तिकडे रावण आणि जटायूचं युद्ध झालेलं आहे आणि ती एक आठवण आहे त्या गावात. आम्ही गेल्या वर्षी गेलेलो पण आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही गावात त्या गेल्यानंतर आम्हाला कळलं. पण आज म्हटलं ही जी नवीन मंडळी भेटणार आहेत तर म्हटलं त्यांना एक असं गाव दाखवू की त्यांनी जो बघितलाच नाही आहे कधी. कारण आपण डॅम, लोणावळा हे तर रोजचंच आहे संडे राईडचं, पण काही असे गावं आहेत आपल्या मुंबईच्या आजूबाजूला, ते काही तिकडची काही गोष्टी, काही कथा घेण्यासारख्या आहेत आणि आपल्याला माहीत नाही. आणि थोडीशी ऑफ रोडिंग पण आहे, म्हणजे ती पण एक मजा घेऊ. त्यामुळे म्हटलं आज नवीन मंडळींना नवीन ठिकाणी घेऊन जाऊ. कारण जुनी जी मंडळी आलेली माझी पहिल्या राईडला, काही पहिली जी माझी जुनी मंडळी आहेत त्यांना पण मी तिकडेच घेऊन गेलेलो आणि तो गाव खूप आवडलेला सगळ्यांना. आणि तेव्हा मी थंडीमध्ये गेलेलो, पण आज एवढी थंडी नाही आहे. आता पाऊस चालू आहे सध्या आणि काही क्षणाला तर असं वाटलेलं 2 दिवसापूर्वी की आता 12ही महिने रेनकोट आपल्याजवळ ठेवावा असं वाटलेलं, एवढा पाऊस. पण आज आला नाही तर खूप चांगलं होईल, नाही तर हालत खराब होतील. कारण जेवढा पाऊस पडणार तेवढं गरमी चालू होणार. त्यामुळे आता नोव्हेंबर चालू झाला, आता तरी पावसात जा आणि बाबा थंडी एकदा स्टार्ट हो. कारण जेव्हा थंडी चालू होईल तेव्हा आपल्याला अजून मजा येईल राईड करायला. मानपाडा पेट्रोल पंप इथे एक भेटणार होता आपला रायडर, आज आला नाही वाटतं अजून. थांब बघतो, त्याला मेसेज बघतो आहे का त्याचा, नाही तर मग निघायचं डायरेक्ट. 6:45 झाली आणि आम्ही आता कळंबोलीला पोचू. पण आज श्रीवर्धन राईडची आठवण आली. श्रीवर्धन राईडला पण मी न्यू माईक लावून पण आवाज एकदम बेकार येत होता. मग आज मी ना गोप्रोचा ॲडॅप्टर चेंज केला आहे. माझ्याकडे ॲडॅप्टर होता म्हणजे राहुलचा, आज मी तो कनेक्ट केला आहे आणि त्याला मी आज माईक कनेक्ट केला आहे. त्यामुळे आज मला आवाज बघायचा आहे कसा येतो आहे, कारण एवढे माईक घेतलेत. म्हटलं आज आपण, गोप्रो तर ओके आहे, माझा गोप्रो छान आहेत, गोप्रोचे प्रॉब्लेम नाही आहेत. आज म्हटलं आपण ॲडॅप्टर चेंज करून बघू आणि आज ॲडॅप्टर लावून बघू आवाज कसा येतो. कारण कसं आहे, ॲक्च्युली आपले व्ह्युअर्स असतात त्यांना फक्त काय पाहिजे, व्हॉईस क्लिअरिटी आणि आपले जे दिसतं समोर हे सगळं क्लिअर पाहिजे, तरच आपले व्ह्युअर्स आपल्या आवडीने व्हिडिओ बघणार, लक्षात ठेवा.
त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यामध्ये पैसे तुम्ही टाकले पाहिजे. जर तुम्ही मोटो ब्लॉगिंग किंवा यूट्यूबसाठी कंटिन्यू करत असाल तर काही गोष्टी अशा आहेत ते त्याच्यामध्ये थोडे पैसे टाकले तर चांगलं होईल. बरं झालं सिग्नल पडला आहे, पटापट निघूया. तर हा सिग्नल पडला तर परत प्रॉब्लेम. आणि आज ना रोड पण खाली आहेत तळोजा MIDC मधल्यामुळे कसं पटापट आलो आम्ही. पण गाईज खरोखर सांगू, काही ना अशा आठवणी आमच्या आहेत ना, आठवणी म्हणजे आमचे जे जुने मेंबर्स रायडर्स आहेत त्यांचे असे काही आठवणी आहेत राईडचे. ते प्रत्येक राईडला आठवण येते त्या रायडरचे, त्या मेंबरचे. कारण असे काही माणसं असतात त्यांची नेहमी आठवण येते आणि ते माणसं चांगलीच असतात म्हणून आठवण येते. आणि कसं माझ्याकडे जी आता मेंबर्स आहेत, माझे जे मित्र आहेत, माझे रायडर्स आहेत, नवीन फॉलोअर सबस्क्रायबर जे पण असतील जे माझ्यासोबत राईडला येतात, ते काही रायडर्स असे असतात ते की प्रत्येक राईडला त्यांची आठवण येते. जस्ट आता आम्हाला आनंद भाऊंची आठवण आलेली की म्हटलं आनंद भावाचं असले असते तर आज त्यांचा मला ॲक्च्युली आता असं काहीतरी पडल्यासारखं वाटलं तर मला आनंद भाऊंची आठवण आली की म्हटलं आनंद भाऊ असे एकदा सुसाट जात होते, कळंबोलीला पोचले, हँडग्लोव्स त्यांचा पडला माहीतच नाही. नशीब आमचा एक मागे होता रोहित म्हणून, त्याला तो भेटला. त्यामुळे अशी आपली माणसं असली ना तर एक ते आठवण राहते. तसे आमचे प्रशांत भाऊ पण आहेत पण आज आले नाही आहेत. त्यामुळे असे काही रायडर्स आहेत त्यांची नावं घ्यावासारखी वाटतात प्रत्येक राईडला. फायनली आम्ही कळंबोलीवर पोहोचले आणि सगळे नवीन मेंबर्स आज आलेले आहेत. इकडे आलाय सिद्धेश भाऊ आलेत आणि खूप दिवसापासून माझ्यावर बोलत होता. फायनली आलाय. सिद्धेश भाऊची युनिकॉर्न आहे आणि सिद्धेश भाऊ आलाय आपल्या भायखळ्यावरून. बाकी सगळी जुनी मंडळी अजित भाऊ आहेत. इकडे जिक्सरवाले एक नवीन आलेत, गणेश जाधव म्हणून आलेत आज पहिल्यांदाच. आणि धनंजयचे मित्र आहेत, धनंजय भाऊ आपले काही जुने मेंबर आहेत. त्यानंतर सागर भाऊ इकडे आज आलेले आहेत कल्याणचे. 2 दिवसापासून पूर्वी बोलत होते पण मी त्यांना रिप्लाय केला, म्हटलं बिंदास या, आमच्यासोबत राईड करायला मजा येईल तुम्हाला. त्यामुळे ते पण आज आलेले आहेत नवीन. आज फर्स्ट टाइम माझ्यासोबत येत आहेत. HD आहे त्यांची बाईक. आणि इकडे मंदारचा एक मित्र आलाय आणि बोरिवलीहून भाऊ आले, सागर भाऊ. जिक्सर एरॉक्स घेऊन आलेत. आणि सुरेंद्र भाऊ खूप दिवसानंतर आलेत, एकदम नवीन स्टाईलमध्ये, दाढीची वगैरे एकदम भारी. वातावरण पावसाचं आहे, मुंबईमध्ये पाऊस आहे पण इकडे पाऊस नाही आहे. आणि आज आपल्याला जायचं आहे उद्धरला. तुम्हाला माहिती आहे कुठल्या गावी कुठल्या चाललोय, पण खूप मजा येईल. त्यामुळे आज राईड स्टार्ट करतो इथून. कारण पाऊस नाही तोपर्यंत आम्ही म्हटलं पटापट निघूया. कारण पहिला प्रोग्राम आपला नाश्ताच आहे आणि कोणी नाश्ता करून आलेला नाही, त्यामुळे सगळे भुकेलेले आहेत. त्यामुळे इकडे याचा आवाज पण तुम्हाला येणार नाही, सगळ्या गाड्यांचा आवाज आहे सगळा इकडे खूप. त्यामुळे आज बाईक टोटल बाईक आमच्या आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 बाईक आणि 9 रायडर आहेत. पिलियन कोण नाही आहेत. त्यामुळे आज मजा येईल. बारीचशे 4-5 जण मला वाटतं लास्ट मुमेंटला सगळे कॅन्सल झालेत. त्यामुळे वातावरण पण छान आहे. त्यामुळे आज राईडला खूप मजा येईल. चलो. नशीब खूप चांगलं आहे की आज इकडे पाऊस नाही आहे. कारण मुंबई साईडला पाऊस आहे, सकाळी पाऊस होता आणि जी लोक मुंबईवरून आले ते सांगत होते पाऊस जबरदस्त. त्यामुळे आता असं वाटतं कधी कधी की 12 महिने आत खरोखर रेनकोट ठेवला पाहिजे असं वाटतंय. पण आता ॲक्च्युली खरोखर पाऊस गेला पाहिजे, नाही तर हालत खराब होईल. कारण मग आता एवढ्या लेट पाऊस म्हणजे तेवढी लेट थंडी पण पडणार. त्यामुळे जास्त लेट थंडी आली तर मजा नाही. कारण नोव्हेंबरच्या एंडिंगपासून तरी थंडी पडायला स्टार्ट झाली पाहिजे तर थोडी मजा येईल आपल्या राईडला. कारण तेव्हा राईड करण्यात एवढी मजा येईल ना, जबरदस्त. एवढ्या महागड्या गाड्या आहेत ह्या भाई. मेंटेनन्स कसला मेंटेनन्स असेल यांचा. त्याला माझ्या ह्याचा पण नाही एवढा, बिल्डिंगचा पण नसेल, माझ्या म्हणजे माझ्या रूमचा पण एवढा मेंटेनन्स नसेल वर्षाचा. एवढा ह्यांचा महिन्याचा असेल. ह्यांना ह्या गाड्यांना पोसायचं म्हणजे हालत खराब आहे. आणि मला वाटतं हे जे रायडर आहेत, जे हाय CC वाले जे बाईक आहेत, हे रायडर मला वाटतं संडेलाच बाहेर निघत असतील. म्हणजे लॉंग रूट टुरिंग वगैरे हे लोक नसतात मोस्टली. हे लोक फक्त संडे ब्रेकफास्ट केला की घरी रिटर्न. वा गाईज, हा पालीचा रोड आहे. आणि ह्या रोडने मी ना गेल्या वर्षी मला वाटतं गणपतीला गेलेलो. ज्यावेळी मी फर्स्ट टाईम ॲडव्हेंचरला घेऊन गेलेलो गावी तेव्हा. आणि तेव्हाच मला माझा हा मिरर गेलेला, तर ती आठवण आली आज. त्यामुळे पावसात हे वातावरण भारी होतं ह्या रोडला. आणि हा रोड पण छान आहे. थोडासा लांब पडतो पण आता ठीक आहे. तेव्हा ठीक होतं, तेव्हा आपल्या मुंबई गोवा हायवेचं काम चालू होतं म्हणून हा रूट ठीक होता. पण हा रोड एक नंबर आहे भाई, सुसाड आहे एकदम, मजा येते. आणि इथून आपल्याला आता पुढे मला वाटतं आपण आता इथे नाश्ता करू. म्हणजे जिकडे इमॅजिका आहे त्याच्या अगोदरच हॉटेल आहे, तिथे नाश्ता करून मग इमॅजिकेच्या थोडं पुढे जाऊनच तो एक फाटा जातो राईटला.
आणि वरती एकदम असं तो वरती हाईटवरती गाव आहे तो. म्हणजे असं काही गावात काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि ते आपल्याला अजून माहीत नाही आहेत. त्याच्यामुळे असे काही गोष्टी दडलेल्या आहेत ते ना ऐकून घ्यायला बघायला खूप भारी वाटतं. मग अशा राईड करायच्या की जिकडे कोण जात नाही आणि जिकडे कोण पोचत नाही तिकडे आपण अशा लोकांना घेऊन जायचं. त्यामुळे त्यांना पण आवडेल. राईड म्हणजे काय नुसतं आपलं बाईक पळवायची 80-90 स्पीडमध्ये त्याला मजा नाही. राईडमध्ये काहीतरी असे आठवणी घेऊन गेल्या पाहिजेत घरी. काहीच आम्ही बरोबर आता 8:30 वाजले आणि इमॅजिकाच्या इथे पोचलो. इथे इमॅजिका आहे आणि इथे आमचं हॉटेल आहे. गेल्या वर्षी ह्याच हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो, साई पॅलेस. आणि इथे बेस्ट काय पडतं, इकडे गाड्या लावायला जागा म्हणजे पुष्कळ आहे. इकडे गर्दी नसते गाड्यांना, कारण बाहेर मेन रोडला आपण जर गाड्या लावायला गेलो ना, हॉटेल बघितलं मेन रोडला, तर तिकडे बाईक लावायला खूप प्रॉब्लेम असतो. त्यामुळे हे हॉटेल बेस्ट आहे. जागा पुष्कळ म्हणजे जागा भरपूर आहे आणि गाड्या लावायला पण आम्हाला जागा चांगली भेटते. म्हणजे आज आमच्या 8 बाईक असल्यामुळे ही जागा मला परफेक्ट भेटली. आणि हॉटेल पण सुंदर आहे आणि मोठं आहे. आपले सगळे रायडर असं बसले आहेत, ऑर्डर द्यायची आहे, सगळे बिझी आहेत. मी काय बोलतो, पहिले ऑर्डर द्या जे पण असेल ती, म्हणजे ते लोक नाही तर टाईम लागेल परत ऑर्डर द्यायला. कळलं काय मंदार? जे पण असेल कोणाचं काय ते ऑर्डर द्या. त्यांच्याकडे असं डान्सरवाली वाईब येते ना पूर्ण अशी. कोणाकडे? प्रॉपर अशी याच्यावरूनच वाईब येते ती. त्याच्यावर बघितलं ही एरोक्स एक नंबर आहे. हाईटच्या हिशोबाने बरोबर आहे. स्कूटर स्कूटरमध्ये घ्यायची असेल तर, नाही तर मग हां ती किंवा बर्गमॅन पण. स्कूटी घेऊन टाक जास्त नसेल तर. बाईक नसेल तर स्कूटर बेस्ट आहे. आणि एक तर एरोक्स नाही तर बर्गमॅन बेस्ट आहे दोघांपैकी. कारण बाईकच्या ह्याच्यामध्ये तू पडूच नकोस इंटरेस्ट नसेल तर. एरोक्सला चांगलं आहे टायर मसाला. बाई मिसळ एकदम झणझणीत दिसते. 2 मिसळ आलेले आहेत. अजून आमचे ऑर्डर यायचं आहेत, ओनियन उत्तप्पा आणि वडा उसळ. काय माहित आहे. चलो मित्रांनो, आज म्हणजे मला यूट्यूब जर्नीमध्ये मला वाटतं 2 वर्ष होऊन गेली. पण 2 वर्षानंतर म्हणजे असं सक्सेस असं नाही म्हणता येणार, पण बरं वाटतं की पैसा इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे यूट्यूबमधून किती पैसा भेटतो किंवा पुढे किती भेटेल, यापेक्षा जी माणसं मला जोडली जात आहेत ना, त्यांच्याबद्दल म्हणजे ते जे मला सांगतायत म्हणजे भेटल्यानंतर ते ऐकून एवढं भारी वाटतं ना की बाबा बोललं बस झालं. म्हणजे आपला जे आपण मेहनत घेतोय, जी आपण ही जर्नी कंटिन्यू म्हणजे चालू आहे आपली जर्नी, ती लोकांना आवडते. आणि ते आवडते म्हणून लोक मला प्रत्येक संडेला जेव्हा मी राईड ठेवतो त्या राईडला मला भेटायला येतात. आणि ती फक्त भेटायला येतात व्हिडिओ बघितल्यामुळे व्हिडिओ भेटायला येतात. मी असं कुठे राईड ऑर्गनाईज करतोय म्हणून ते नाही येत, पण ते खूप दिवसापासून व्हिडिओ बघतात म्हणून ते येतात. आणि एवढं बोलल्यानंतर खूप बरं वाटतं की बाबा म्हणजे आपण कुठेतरी आहोत, अजून एकदम वरती नाही आहोत, एकदम अजून खाली आहोत. म्हणजे आता सुरुवात आहे, पण आता सुरुवात असून पण माझ्या म्हणजे व्हिडिओ लोकांना आवडत आहेत. म्हणजे काहीतरी व्हिडिओमध्ये आहेत म्हणून तर लोक येत आहेत. वा, बरं वाटतं. म्हणजे अशी काही लोक स्वार्थीपणाने येतात, पण त्याबद्दल आपण काय बोलूया नको. स्वभाव असतो माणसाचा, स्वभावाला औषध नाही आहे. पण खरोखर काही माणसं एवढी चांगली असतात, ती फक्त आणि फक्त एक भेटायला येतात. आणि भेटल्यानंतर ते जे बोलतात ना की दादा मी तुमचे व्हिडिओ बघत असतो, भारी वाटतात, तुम्ही जे बोलता, तुम्ही कंटिन्यू गावी जातात, गावचे व्हिडिओ तुमचे भारी असतात, हे ऐकल्यानंतर एवढं भारी वाटतं ना की बाबा बस आपलं सगळं पैसा वसूल आहे प्रत्येक राईडचा. आणि आपली ही जर्नी जी आपण करतोय, हे जे काम करतोय, हे लोकांना आवडतंय. आपण ही यूट्यूबची जी म्हणजे यूट्यूब आहे ना, यूट्यूब आपण म्हणतो ना, यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आहे, मला व्लॉगिंग बनवायचे आहेत, बिंदास बनवा, खूप मजा येते मी तर म्हणतो. पण ह्यामागे खर्च पण तेवढाच आहे. जर तुम्ही कंटिन्यू करत असाल हे काम, तर हे ॲक्सेसरीज घेणं उपयोगाचं आहे. नाही तर आपण खूप खर्च करतो ह्यामागे आणि म्हणजे काही काळानंतर आपण खूप कंटाळून जातो. त्यामुळे मला तर असं वाटतं की खरोखर तुम्हाला मनापासून म्हणजे वाटत असेल की मी बाबा हे एवढं जास्त नाही,
पण अधूनमधून गॅप ठेवून ठीक आहे, पण बाबा कंटिन्यू जर तुम्ही करत असाल तरच ह्या गोष्टीमध्ये पैसे टाका, नाहीतर उपयोग नाही. जास्त पैसे टाकून आपण काय करतो, दुसऱ्याचं बघून आपण करतो स्टार्ट आणि खूप काही गोष्टी घेतो, पण आपल्याने मग ते होत नाही. आणि मग काय होतं, हे बघा हे वळण मस्त आहे बघा, छान. हे पाली रोडचं मला हे आवडतं, ही वळणं भारी आहे, मस्त वाटतं ती वळणं. म्हणजे झाडं असतात, सावली, आणि हा असा रोड असला ना की प्रत्येक वळणामध्ये मजा येते मला. अशा वळणामध्ये खूप काही शिकायला भेटतं. तर असं आहे, तर यूट्यूब स्टार्ट करायला हेच आहे, कारण आपण ना काही गोष्टी, कारण एकतर आपण मिडल क्लास लोक आहोत, खूप पगारामध्ये थोडे पैसे साईडला काढून आपण हे काही गोष्टी घेत असतो, पण ते गोष्टी उपयोगाला आले पाहिजेत, यूज झाले पाहिजेत. नाहीतर खूप लोकांकडे काही गोष्टी पडलेल्या आहेत पण ते यूज होत नाहीत. आणि यूट्यूब स्टार्ट करायला तुम्हाला काहीच नको आहे, नॉर्मल फोनमध्ये तुम्ही सध्या ब्लॉगिंग स्टार्ट करू शकता. मोटो ब्लॉगिंगसाठी ठीक आहे, मोटो ब्लॉगिंगसाठी तुमच्याकडे कॅमेरा, गोप्रो काहीतरी पाहिजे, तरच तुम्ही बनवू शकता. पण तुम्हाला असं नाही की बाबा हिरो मला ॲक्शन कॅमेराच पाहिजे, 360 पाहिजे, ड्रोन पाहिजे, असं काही नाही आहे. तुम्ही नॉर्मल गोप्रो, सेकंड हँड गोप्रो किंवा गोप्रो आता नवीन मला वाटतं 30-35 हजारात भेटतात, EMIवर घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता. सुरुवात तुम्ही कशी पण करू शकता, पण तुमच्यावर आहे की बाबा मी कंटिन्यू करू शकेन का, त्याच्यावर सगळं आहे. पण एक आहे मित्रांनो, जेव्हापासून मी बाहेर फिरायला लागलो, म्हणजे आता मला 7 ते 8 वर्ष झाली मी प्रवास करतोय, पण त्या प्रवासात मला ना खूप काही शिकायला भेटतं, खूप माणसं भेटत आहेत मला चांगली. काहीतरी झालं वाटतं. हां अच्छा, इकडून ना. हां चालेल, एकदा करू मग प्लॅन, बघू आपण पहिले ते किती होतंय ते. आपले अजित भाऊ आहेत ना, ते अजित भाऊंना आम्ही मॅप बोलतो, गुगल मॅप. कारण अजित भाऊ आमचे असे आहेत, म्हणजे प्रत्येक रायडिंग ग्रुपमध्ये असा एक माणूस पाहिजे, त्याला सगळी नाही पण थोडीफार रस्त्यांची माहिती पाहिजे. असे आमच्या ग्रुपमध्ये अजित भाऊ आहेत आणि ते खूप फिरतात, आवड आहे त्यांना. वय वर्ष मला वाटतं सांगावं, म्हणजे सांगू नये कोणाचं वय, पण मला सांगावं असं वाटतं की ते आता 45-46 आहेत, मला जास्तच असतील, पण त्यांना अजून पण फिरण्याची आवड आहे. आणि दिवसामध्ये ते 500 ते 600 किलोमीटर बाईक चालवू शकतात, एवढी त्यांची कॅपॅसिटी आहे, स्टॅमिना आहे. आणि त्यांना रोडची माहिती जबरदस्त आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे आता ते मला सांगत होते की इथे उमरखिंड पण आहे, उमरखिंड 1-2 किलोमीटर उमरखिंड आहे, तिकडे पण चांगलं म्हणजे एक देवस्थानिक काहीतरी आहे तो विषय. आणि त्यांना देवांची आवड, म्हणजे मंदिरं बघायला आवडतात, पुराणात्मक काही मंदिरं बघायला आवडतात, ऐतिहासिक मंदिरं बघायला आवडतात. त्यामुळे थांबा काहीतरी झालं आहे. ओके जाऊया, नाही आहे कोण, या. तर माझं म्हणजे एक म्हणण्याचं हेच आहे, कारण ग्रुप खूप आहेत, असे रायडिंग ग्रुप खूप आहेत. ग्रुपमध्ये मला वाटतं 100-200 पण रायडर्स माणसं लोक आहेत, पण राईडला बाहेर फक्त पडतात 10 ते 12 लोक, असे पण ग्रुप आहेत रायडिंगचे. पण आमच्या ग्रुपमध्ये मोजकेच आहेत माझे जे फिक्स आहेत ते. पण ठीक आहे, कोणाला मी जबरदस्ती नाही करत, ज्यांना पॉसिबल आहे ते लोक येतात. पण अजित भाऊंसारखी माणसं अशी ग्रुपमध्ये पाहिजे कोणतरी, की बाबा त्यांना थोडीफार रस्त्याची माहिती आहे. आपल्याला खूप सोपं पडतं ते. थोडे पुढे आलो, कारण आम्हाला ज्या मंदिरात जायचं आहे, ज्या गावात जायचं आहे, तो तिथून राईट आहे, म्हणजे तिकडून येताना. आणि हा रोड सरळ आपला मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणार. आणि त्या गावाला इथून हा बघा, कारण मी माहीत होतं, कारण वर्ष झालं मला, पण एक मला माहीत होतं, मी काय मॅप नाही लावला आहे. पण आपले पार्टनर सगळे थांबले नाही ना कुठे, इथे ते सर्व निघाले वाटतं आतमध्ये. म्हणून मी तिथे आल्यानंतर मी समजलो जायला इथून नाही, इथून राईड घ्यायचा आपल्याला. नंतर लक्षात आलं माझ्या, बरोबर बघा हा वाला आहे, हा लेफ्ट घ्यायचा इकडे. चला चल, हा बघा हा वाला तो राईट होता, कारण त्यांना वाटलं असेल आम्ही मॅप लावलाय म्हणून ते लोक थांबले नाही वाटतं, सुसाट गेले. सुसाट माझ्या बाईकचा रस्ता, परफेक्ट बाईकचा रस्ता आहे माझ्या, कारण आपली ही बाईक त्याच्यासाठीच तर बनली आहे ना. बाई आहा. आणि वरती जाताना पण हालत तशीच आहे, जो जो डो 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 धोरधार. बाबो ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. हो. नशीब पाऊस नाही, तर आज हालत खराब झाली असते आज. अरे एक नंबर रस्ता आहे आज.
ऑफ रोडिंग, फुल ऑफ रोडिंग गाईज, एन्जॉय करो गाईज. हे देखो परत उभं राहतो मी. फुल उभं राहूनच आज राईड केली पाहिजे मला इथून. जबरदस्त बोले तो झकास. ओ यो, पावसाचं नाव मी काढलं आणि पाऊस तयारी करते बघा. म्हणजे त्याला आज भिजवायचंच आहे आम्हाला. काय माहीत नाही, मला वाटतं हे वरती गावात आल्यानंतर हे सगळं वातावरण असं दिसतंय आणि एकदम असं वाटतं की पावसाळा असतो तसं सेम वातावरण झालंय पावसाळ्यासारखं. सेम पावसाळा, म्हणजे नोव्हेंबर महिना वाटतच नाहीये. काय ही परिस्थिती आहे रे बाबा. निसर्गा, हे काय रूप तुझं दाखवतोयस आम्हाला. तुझं पण बरोबर आहे, माणसं जेवढी पापी झाली आहेत ते तुझं हे रूप बरोबर आहे. माणसंच आपण आपले नियम पाळत नाही तर तू तरी का पाळणार. त्याच्यामुळे तू ते बरोबर करतोयस, सगळ्यांना अद्दल घडवतोयस की माझ्या पुढे कोण नाही आहे. श्री क्षेत्र रामेश्वर इकडेच ना. हो चालेल, थँक्यू. हा, श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान, रामेश्वर मंदिर आहे. वा, मागच्या राईडला पण आमचं शंकर महादेवांचं दर्शन होतं झालेलं आणि ते पण एकदम पांडवकालीन मंदिर होतं. आणि हे पण खूप जुनं मंदिर आहे, खूप जुनं म्हणजे खूप जुनं. म्हणजे तुम्हाला दाखवतो आता, गेल्यानंतर समजेल तुम्हाला. पण मस्त मंदिर आहे बघण्यासारखं आणि शांत एकदम वातावरण. जरा आराम, ब्रेक घेतला आहे आता. हे जरा बघू ट्राय करून, फर्स्ट टाईम कसं काय आहे ते. कसं आहे. पैसा वसूल आहे. टेन्शन नाही. म्हणजे कसं, बॉटल काढा, बॅग काढा, ते लपडे नाही, डायरेक्ट तोंडात टाका, पाईप ओढा. तर आता असं लोचा झाला आहे, आमचे जे पुढे आलेले पार्टनर सगळे मागे थांबलेत आणि आम्हाला वाटलं सगळे पुढे आलेले आणि आम्ही 1 2 3 4 5 बायकर आम्ही परफेक्ट आलोय जागेवरती आणि हे सगळे पुढे गेले 5 किलोमीटर, परत मागे येणार आहेत. आणि हे जे आलेले माझ्यासोबत हे परफेक्ट आम्ही जागेवर आलोय. मोठा प्रॉब्लेम काय आला माहिती आहे काय. गाडी बंद करा, सांगतो तुम्हाला. इकडे लावा, राहू दे, तुझी राहू दे, तुझी इथे लाव ना, इकडे लाव ना. प्रॉब्लेम काय आला माहिती आहे, आपण जसं गेलो ना पुढे, थांब फोन आला, थांब. प्रॉब्लेम असा झालाय, आम्ही परफेक्ट आलो, आपण जसं तू बोललास बघ राईट घ्यायचं आहे, लगेच आपण आलो आणि हे भाई कुठे गेले माहिती आहे का, 5 किलोमीटर पुढे गेले आपल्यापेक्षा. हा, म्हणजे ह्यांनी राईट तो बघितलाच नाही मला वाटतं आणि पुढे गेले आणि पुढे कोणाचा ते काही प्रॉब्लेम झालाय गाडीचा परत. मग आता ते आले रिटर्न, बोलते आम्ही आमच्याच रोडला आहोत, फक्त दिसत नाही आहोत. तर मी म्हटलं काम करा, आम्ही परफेक्ट जागेवर आलो. आता इथून मला वाटतं अजून 3-4 किलोमीटर वरती ते मंदिर आहे. म्हटलं आम्ही टायमिंगवर आलोय परफेक्ट, तुम्हीच म्हटलं मागे थांबलाय. त्याला आपल्याला काय वाटलं हे लोक पुढे गेले म्हणून आम्ही आपलं पळतोय. म्हटलं हा म्हटलं ह्याचीच भीती होती, हा म्हटलं मागे थांबणार, ह्याच्यामुळे म्हटलं तुम्ही थांबला असाल, मी म्हटलं पुढे जाऊन थांबतो. तर असा लोचा असतो ग्रुप रायडिंग मध्ये ना. हा एक प्रॉब्लेम आहे, जो राईड लीड करत असतो ना त्याने परफेक्ट लोकेशनवर गेलं पाहिजे. म्हणून मी त्या ह्यालाच बोललेलो, कोणाला, त्या सागर मोरे आहे ना तो HD वाला, त्याने लावलेला मॅप आणि अजित भाऊने. म्हटलं आता हे दोघे जण पुढे म्हणजे व्यवस्थित चाललेत, कारण मला चान्सच नाही इकडे मोबाईल लावायला. तरी पण मला माहित होतं इथून राईड मला परफेक्ट, म्हणजे ह्या रोडला आल्यानंतर समजलं. आणि हे लोक पुढे गेले 5 किलोमीटर पुढे गेले, परत 5 किलोमीटर आले. पण आता ह्या रोडला आहेत, पण ह्यांना समजत नाही कुठून कुठला रोड आहे. कारण मी 1 वर्ष पूर्वी आलेलो ह्या रोडने, त्यामुळे मला अंदाज थोडासा माहित होता की इथूनच असा आहे रोड. हे कसं उलट आहे आता गल्लीतून. हा, आता इथून खरी मजा आहे. भाई कोण लीड करत होता का? लीड कोण करत होता? लीड कोण करत होता? हा, येताना कसं बरोबर आला? मी मॅप न लावता मी ह्यांना सांगितलं की आपण पुढे चाललोय, थांबा जरा, मागून राईट आहे. हा, उडून पण आहे, पण तो लांब पडला असता. अच्छा, मग तुम्ही मग इकडे मागे कशाला आला? हा, अहो आमचं काय माहित आहे, आम्हाला वाटलं तुम्ही पुढे गेलात म्हणून म्हटलं नाही हे लोक पुढे आहेत म्हणून आम्ही आपलं धावतोय, धावतोय, हे कुठे दिसत नाही.
मिरर खराब झाला होता, मिरर टाईट केला. नवीन मिरर घेतला मी. आम्ही पुढेच होतो. आता आले काय सगळे? तो जो मॅप हा सगळे टाकला आला. ना तू, त्या मॅपने मला ना डायरेक्ट पुढचा रस्ता दाखवला. 8 किलोमीटर जिथून हा टर्न होता ना. चला फायनली सगळे आले. अर्ध्या पाऊण तासानंतर सगळे आले आणि आता आम्ही परत निघालोय. आता 4 किलोमीटरवर मंदिर आहे आणि त्या 4 किलोमीटरमध्ये आपल्याला मस्त अशी ऑफ रोडिंग करायची आहे. ऑफ रोडिंग असं म्हणता येणार नाही, पण असा कच्चा रस्ता आहे, पण मजा येते त्या रस्त्यावरती. आणि जाताना आम्हाला ऑफ रोडिंग करायची आहे, तेव्हा तर खूप मजा येईल बाई. हो हो हो, क्या बात आहे. रस्ते बघा ना, रस्ते आणि इकडची वळणं बाई सुपर्ब. मी तो म्हणतो संडे राईडला असे लोकेशन बघा, तिकडे असे काही गाव बघितले पाहिजेत आणि त्या गावात काही गोष्टी अशा आहेत त्या आपल्याला खूप काही सांगून जातात. असे काहीतरी लोकेशन बघा, मस्त वाटतात. त्यामुळे ही जी राईड आहे, हे जे गाव आहे, ह्या गावात खूप काही बघण्यासारखं आहे. आणि मी तो म्हणतो पावसामध्ये तर ह्या गावात यायला एक नंबर अप्रतिम वातावरण आहे इकडे. आणि आताच बघा म्हणजे अजिबात ऊन नाही आहे, सावली आहे, त्यामुळे भारी वाटतं एकदम. आणि एकदम छोटा रोड आहे, त्यामुळे इथे सांभाळून, कारण समोरून पण गाड्या येतात ना, समजत नाहीत. हे बघ अशी वळणं खतरनाक आहेत, त्यामुळे ते पण सांभाळून एकदम. हा 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 बाई साहेब, आपली गँग उभी आहे. रोड झालाय हा. हो झाला, पहिला नाही तर खराब होता हा. चला हा हा बघू ना आधी, पहिला रोड चांगला असला तर मजा नाही. चला भाई, हा चढाव एकदम बेकार आहे. एकदम हे टाकली, छोटी छोटी वाळू टाकली बघा. हे बघा खडी टाकली, ती बेकार आहे. खडी छोटी छोटी. सेकंड फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड फर्स्ट 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 फर्स्ट. चौकाश. हा थोडा बेकार आहे. ती छोटी छोटी खडी आहे ना, ती बेकार आहे. ब्रेक मारला तर लगेच स्किड होणार, टांगा पलटी, घोडे फरार होणार. अरे कोण फोन करतो यार. आले काय? आले 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 आले. अम्मा अम्मा अम्मा. हो 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 हो. सुपर. युनिकॉर्न रायडर एकदम परफेक्ट आहे. लदाख लदाख प्रॅक्टिस. लदाख हिरो कारिश्मा. आई जरा स्कूटी. ऍक्टिव्हा वाले कुठे राहिला? ऍक्टिव्हा वाला पोचलो. श्री क्षेत्र रामेश्वर महादेव देवस्थान. इकडे 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 राईटला 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 राईट 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 राईट. हा हा खाली याच्या पहिलं भेटलं ते. उद्धर गावात रामेश्वर मंदिरच्या इथे. आणि हे मंदिर आहे, 5 पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे. आमच्या गाड्या सगळ्या तिकडे पार्क केल्यात. वातावरण छान झालं आहे, पावसाळी वातावरण, थंड वातावरण. इथे शांत राहिल्यानंतर फक्त झऱ्याचा आवाज येतोय. म्हटलं पहिलं आधी हातपाय धुवू. सर्वांनी म्हटलं सगळे गेअर्स काढून ठेवलेत. पहिलं म्हटलं हातपाय धुवून मग आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये. आणि ते एक चांगलं आहे, हे झऱ्याचं जे पाणी आहे, जे जसं आपल्या गावी येतं तसं हे झऱ्याचं पाणी 12 महिने वाहत असतं आणि एकदम थंडगार पाणी असतं. त्यामुळे इकडे आल्यानंतर हा एक चांगला आहे की बाबा इथे शांत इथे बसावं, 1 तास बसायचं आणि मग निघायचं. तर आता हे खूप बऱ्यापैकी बांधकाम केलेलं आहे. पहिले इथे काहीच नव्हतं, हे सगळं पूर्ण ओपन होतं. हा आता हे गटारे म्हणजे चिरेबंदी बांधकाम चांगलं केलं. इकडे पायऱ्या वगैरे उतरायला मस्त केलं. पहिला म्हणजे नॉर्मल होत्या पायऱ्या. आणि इकडची सगळी जी गावातली मंडळी आहेत ते सगळी मंडळी इथले पाणी प्यायला घेऊन जातात. आणि काही आता पाईपलाईन पण चालू झालं आहे बघा ना अजित भाऊ. आता बऱ्यापैकी असं काही काही बांधकाम केलंय चांगलं यांनी. पहिला इथे काय हे पायऱ्या बिऱ्या कुठे होत्या? हे गेल्या वर्षी आलेलो तेव्हा.
नाही 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 असे प्रॉपर नव्हत्या पायऱ्या ह्या. पूर्ण पहिलं ओपन होतं ऐसा सगळं. बघा तुम्ही व्हिडिओ. त्याला सवय नाही वाटतं. कोण बाकी अजून आपला डीजे डीजे पण भारी आहे. एवढं शांत वाटतं ना. मित्रांनो आम्ही अजून मंदिरात नाही गेलो. आता आम्ही आलो, पहिल्यांदा हातपाय धुतले. आता इथं यायचं कारण हेच होतं. आम्ही 1 वर्षापूर्वी आलेलो, पण ह्या नवीन मंडळींना घेऊन यायचं कारण हेच होतं. ह्या गावामध्ये म्हणजे हे दंतकथा आहे, ऐकून आहे, कुठे पुस्तकी लिहिलं नाही. पण जर पिढ्यानपिढी बोलत येत आहे तर आपण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. इथे ह्या गावामध्ये, ह्या जागेमध्ये, आता सध्या आम्ही ज्या जागी उभे आहोत ह्या जागेमध्ये रावण आणि जटायू पक्षीचं युद्ध झालेलं आहे अशी एक दंतकथा सांगून गेलेली आहे किंवा बोलून गेलेले आहेत लोक. पण आता त्याचे साक्षीदार, याचा पुरावा म्हणजे एकच आहे. जटायू पक्षीचा जो पंजा आहे म्हणजे नखं आहेत ती ओरबडलेली आहेत दगडावरती. ती एकच खुणा आहे. आपल्याला एक विश्वास ठेवण्यासाठी आपण ठेवू पण शकतो. कोण कोण विश्वास ठेवणार पण नाही. पण आपण एक विश्वास ठेवू शकतो. जर जुनी लोक एवढी बोलून आली आहेत, बोलतायत अजून पण, तर आपण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. आता अजून पण कुठे युद्ध झाली असतील आपल्याला माहीत नाही, पण ह्या गावात जर झाली असेल तर आपण खूप पुण्यवान आहोत. जर रावण आणि जटायू पक्षीचं जर युद्ध इथे झालं आहे आपल्या महाराष्ट्रात ह्या उद्धर गावात, तर एकदा मी तर म्हणतो इथे अजून जर सगळीकडे तुम्ही राईड प्लॅन करत असाल तर हा एक, म्हणजे आम्ही तर रायडर असल्यामुळे मी सांगतोय, राईडचा प्लॅन करत असाल तर ह्या उद्धर गावात करा. मला वाटतं कळंबोलीवरून 60 ते 65 किलोमीटर हा गाव आहे आणि वातावरण छान आहे. 5 पांडवांनी बांधलेलं शंकर मंदिर आहे, ते पण छान आहे. मंदिर छोटंसं आहे पण वातावरण सुंदर आहे. आणि ह्या गावात मला वाटतं 7 ते 8 घर आहेत. त्यामुळे इथे येताना ऑफरोडिंग पण होते, एक वेगळं मंदिर बघायला भेटतं आणि काहीतरी एक वेगळी गोष्ट आपल्या कानी पडते आणि एक बघायला भेटते. ही एक आठवण आहे म्हणून आम्ही आज ह्या उद्धर गावात आलोय. सो मित्रांनो हे इथं पाणी येतं आणि हे पाणी इथले गावातले लोक पितात आणि इथून घेऊन जातात. इथे छोटीशी विहीर पण आहे बघा इथे. त्यामुळे इथून पाणी हे सगळं लोक घेऊन जातात. आणि इथे मंदिर आहे, हे मंदिर आहे. त्यामुळे पहिला आम्ही इकडे आलो, हातपाय धुतले. आणि जी नखं आहेत, जी एक निशाणी आहे, जी खुणा आहे जटायू पक्षाची, ती ही आहे. ही नखं आहेत असं सांगतायत आणि असू पण शकतात, कारण एवढी वर्ष झाली ही नखं जशाक तशी. हा दगड पण इथेच आहे. माहीत नाही आता जी खरी काय स्टोरी असेल ती त्या लोकांना माहिती, किंवा जेव्हा घडले तेव्हाची गोष्ट असेल. पण आता आपल्याला काय विश्वासाला हरकत नाही. जर एवढी लोक, जुनी लोक सांगतायत ही नखं जटायू पक्षीची आहेत, तर आपल्याला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. बाकी वातावरण छान आहे, एकदम डोंगर भाग आहे आणि इकडे घरं नाही आहेत. घरं तिकडे आहेत त्या साईडला. आणि इकडे मला वाटतं छोटंसं तलाव आहे. ओम नमः शिवाय. हे सगळं हेमाडपंथी बांधकाम आहे. हे सगळं जुनं म्हणून आवाज घुमतो बघ. आपल्या गावी पण बघ काही काही मंदिर आहे तशी जुनी मंदिर, ते आवाज घुमतो. हे आताच्या बांधकामामध्ये नाही घुमणार. हां, घुमट होतच नाही. आणि ही जुनी बांधकाम आहे तेव्हाची. भेटलो होतो. ब्लूटूथ घेऊया बघूया रे, सध्या एवढी काही गरज नाही, नंतर आपण येऊ ना. कारण तेव्हा 11,000च्या आसपास 11,000 टाकायला. अरे त्याचा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. गाईज 12-12:30 वाजून गेलेत. मंदिरात दर्शन घेतलं. पाऊस आल्यामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो, बसलेलो. पण बसल्यानंतर एकदम शांतता, मस्त मन प्रसन्न. आणि आता 1:45 वाजलाय. आता आम्ही निघालो तर आम्ही, मला वाटतं मेन रोड, मला वाटतं मुंबई गोवा हायवेला आपण एक दीड नाही अर्ध्या तासात पोचू ना. अर्ध्या तासात पोचू.
त्यामुळे आपल्या नवीन मंडळीने पण मजा घेतली. कसं वाटलं? मस्त मस्त लोकेशन. छान. नारायण उतरलेत. नारायण उठले. नाही पण आता कसं आहे नाही ते कसं आलं राईडून आल्यानंतर बसल्यानंतर असं खरोखर वाटतं की आता उठूच नाही, एवढं भारी दिलं. आणि गार आहे ना, वातावरण गार आहे त्यामुळे हा गार वाटतं एकदम. पण भारी वाटलं. गाव छान आहे त्यामुळे मस्त वाटलं, जरा वेगळं काहीतरी. म्हणजे तो विचार करत असेल मनात आता काय करू मी, घरी येऊ की इथे थांबू. तो त्याच विचारात आहे तो. ह्या आता गावात इकडे एसटी बिष्टी येत नाही ना? नाही एसटी वगैरे काय नाही. नाही तुम्ही आता मग तुम्ही खाली बाजारात वगैरे जायचं असेल तर चालत जाता? नाही आता टेम्पो. हा हा हा. म्हणजे बाकी इकडे एसटी वगैरे काहीच नाही. एसटी नाही. अच्छा, मग इथे घरं किती असतील आता? तर आमची 7च घर आहेत. अच्छा. भावकीच आहे दुसरं कोण नाही. हा हा. काय म्हणजे आडनाव काय? दापसे. अच्छा. आणि मग तुम्हाला हे इकडे काय शेती कशी, भात शेती? पण हे मंदिर हे पांडवकालीन आहे ना बाबा? हे मंदिर पांडवकालीन आहे. आणि हे ती खरी गोष्ट आहे ती आपली ह्याची रावणाची आणि जटायू पक्षीचं युद्ध झालं, खरं आहे ते? खरं आहे ते. अच्छा. म्हणजे जुनी लोक बोलून गेली आहे. हा जुने लोक बोलून येतात, पण तिथे असा कातळाला दाखवलं नाही. हा हा. ती नक हा नाही तिकडे वरच्या कुंडावरती वरच्या कुंडावरती काय आहे? गरुडला हे केलं ना, पंख मोडले ना त्याची. हा हा. तिथे असं ते कातळाला दाखवला, इकडे एक पंख दाखवला, इकडे एक पंख दाखवला, आणि त्याच्या मानातून पाण्याचं कुंडामध्ये जाते. अच्छा. मग ते आम्हाला माहितच नाही. पुढे वरती आहे ते आता आपण पाण्याच्या कुंडाच्या इथे गेलो ना, पाणी तलाव आहे. तलावाच्या पुढे. अच्छा, पुढे साईडला का? वरच्या साईडला. या बाजूला असा रस्ता होता तो वरती. हा हा हा. वरती ते एक बघायला चुकलं, बघितलं असं असतं. हे आम्ही मागे आलेलो ना, ते आम्हाला इथे कोणच नव्हतं भेटलं होतं, म्हणून आम्ही ते कोणाला विचार नाही. आज म्हटलं तुम्ही भेटला तर विचारूया खरंच आहे काय. नाही खरं. हा ते आम्ही गेलो. अश्रू आपल्या सीताबाईचे अश्रू पडलेले त्याची झाडं पण झालेली. अच्छा. झाडं आली. झाडं कुठल्याही प्रकारची झाडं? अशी ती पिवळी फुलं येतात त्याला. पिवळी फुलं आहेत. आणि अश्रू सारखं त्याची कळी येते ना, आपल्या डोळ्यातून अश्रू पडताना अशीच कळी दिसते. हा. नंतर फुलल्यानंतर ती मोठी होते. कळी अशी ती आपल्या अश्रू डोळ्यातून पडत असते. असेल मग आता काय एवढं एवढी लोक बोलतात म्हणजे हो. असू शकतं खरं, बरोबर ना? आता आपण बाकी गोष्टींवर एवढा विश्वास ठेवतो तर ह्या गोष्टीवर ठेवायला हरकतच नाही. ठीक आहे. चालेल धन्यवाद. त्यामुळे तुम्ही भेटलात बरं झालं, कारण आम्ही गेल्या वर्षी पण आलेलो ना, तेव्हा आम्हाला कोण भेटलं, म्हटलं ह्या वर्षी परत जाऊया, हां म्हणून म्हटलं आलो घेऊन यांना सगळ्यांना. चला मग. चालेल.